बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। मराठा आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे। या बैठकीला मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई यांच्यासह इतर मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची मराठा आरक्षणासंदर्भात पुनर्विचार याचिका फेटाळली आहे आणि त्यामुळे राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। मात्र या निर्णयामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। या बैठकीत मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईची पुढील दिशा ठरली जाण्याची शक्यता आहे। आम्ही सगळेजण एकमेकांच्या संपर्कात आहोत। भोसले साहेबांशी, गायकवाड साहेबांशी, ॲडव्होकेट विनीत नाईक म्हणून आहेत सिनियर काउन्सिल आमचे, त्यांच्याशी आमचं बोलणं सुरू आहे आणि हे आरक्षण टिकवायचंच, याच्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची तयारी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची, महाराष्ट्र सरकारची आहे। सगळेच मंत्री आम्ही उपसमितीचे आम्ही आपापले कार्यक्रम जे काय होतं ते सगळं सोडलं आणि आम्ही मुंबईकडे निघालोय। काही झालं तरी मराठा बांधवांच्या पाठीशी शिंदे फडणवीस सरकार आहे आणि जे करावं लागेल ते करण्याची आमची तयारी आहे। सरकारने त्यांच्या विधी व न्याय खात्याला तज्ञ लोकांना, मग त्यांचे ॲडव्होकेट जनरल असतील, त्यांचे टॉपचे वकील असतील, सरकारमधले मान्यवर असतील, ह्या क्षेत्रातले ज्यांचा अभ्यास गाढा आहे त्या वेगवेगळ्या संघटनांचे प्रमुख असतील, ह्या सगळ्यांना विश्वासामध्ये घ्यावं। विरोधी पक्षाला त्या सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे याबद्दल तातडीनं सरकारने निर्णय घेतला पाहिजे। आमच्या हातात सत्ता द्या, लगेच आरक्षण देतो। मग धनगर समाज असेल, मराठा असेल, अन्य समाज असतील। आता काय झालं? आता तुमच्या हातात 9 महिन्यापासून सत्ता आहे। सीमा प्रश्नापासून मराठा आरक्षणापर्यंत कोणताही निकाल लागत नाहीये का? तुमची पावलं का पडत नाहीत त्या दिशेने? तुमची दातखिळी का बसली आहे त्या विषयावर? अजित पवार आणि संजय राऊतांमध्ये सुरू झालेलं आरोप प्रत्यारोपांचं शीतयुद्ध थांबण्याचं काही चिन्ह नाहीये। आमचं वकीलपत्र घेण्याची गरज नाही, तुमच्या पक्षाचं बघा, असं म्हणत अजितदादांनी राऊतांना फटकारलं होतं आणि यावर मी महाविकास आघाडीचा चौकीदार असून बोलतच राहणार असा पुनरुच्चार राऊत यांनी केला होता। आता अजित पवारांनी कोण संजय राऊत म्हणत त्यांना महत्त्व देत नसल्याचं दाखवून दिलं, तर राऊतही अजित पवारांच्या या कठोर पवित्र्यानंतर बॅकफुटवर गेल्याचं दिसून येतंय। तो राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। संजय राऊत सल्ले देत आहेत, तुमची बाजू मांडते, तुमच्या पक्षाचे वगैरे वगैरे चालूच आहे। कोण संजय राऊत? शिवसेनेचे प्रवक्ते खासदार। मी कुणाचं नाव घेतलेलं नव्हतं, कुणाच्या अंगाला का लागावं। एनसीपी के अंदर जो खिस्तान जो चल रही है, इससे आपका जो कहना है वो उनका पार्टी का अंदरूनी मामला है, मैं उसके ऊपर क्यों बात करूं? महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूवरून सुरू झालेले आरोप प्रत्यारोप काही थांबण्याची चिन्ह नाहीयेत। उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी केली आहे। त्यावर राज ठाकरे यांनी कोरोना काळातही अशा अनेक घटना घडल्याचं सांगत या प्रकरणी राजकारण करू नका असं म्हटलंय। त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। भाजपकडून पोपटपंची करत असताना मग नोटबंदीच्या काळातील मृत्यू, गंगेच्या काठावर सापडलेले मृतदेह या प्रकरणातही सदोष मनुष्यवध गुन्हा दाखल करण्याची मागणी करा असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। कोरोनाच्या काळामध्ये देखील अनेक प्रकारचे हलगर्जीपणा झालेला आहे। तिथेही सदोष मनुष्यवधाचा आपल्याला खटला आजही भरता येऊ शकतो। त्याच्यामुळे ह्याचं राजकारण न करता ती सकाळची वेळ खरं तर करायला नव्हती पाहिजे त्यांनी। आणि मी त्या दिवशी नवी मुंबईला मी म्हटलं की धर्माधिकारी आणि इतर सर्व लोकांनी सांगायला पाहिजे होतं की त्यांचा एकट्याचा सत्कार तिकडे राजभवनामध्ये जर समजा झाला असता तर इतक्या मंडळींना याची आवश्यकता लागली नसती। त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं असतं की यांना महाराष्ट्र भूषण मिळालेलं आहे, त्याच्यामुळे इतक्या लोकांना आणण्याची काही आवश्यकता नव्हती। आणि त्याच्यातनं झालेला मला असं वाटतं तो अपघात आहे आणि अपघाताचं काय राजकारण करायचं। गुजरातला तर स्मशानात जागा नव्हती, मग गुजरातचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ह्याच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा राज ठाकरे यांनी दाखल करण्याची मागणी करायला पाहिजे। कारण ते जगाचे नेते आहेत, काय मागण्या करताय, कोणासाठी करताय? लोक तडफडून मेले आणि बाजूला मेजवान्या सुरू आहेत। त्या मेजवानीवर बोला, त्या ढिसाळ आयोजनावर बोला, कशा करता सगळा कार्यक्रम केला त्याच्यावर बोला। उठसूट उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, झोपेत पण उद्धव ठाकरे, जागेपणी उद्धव ठाकरे।
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूवरून सुरू असलेलं राजकारण काही थांबण्याची चिन्ह नाहीयेत. अशातच अजित पवार यांनी खारघर प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. एक सदस्यीय समितीच्या चौकशीतून काही समोर येणार नाही आणि त्यामुळे न्यायालयीन चौकशी करा असं अजित पवार म्हटले. तर चौकशीतून सर्व सत्य समोर येईल असं मंत्री शंभूराज देसाई म्हणालेले आहेत. काय म्हणतात, ही संख्या जी सांगितली जाते त्याच्यात तफावत आहे. काही काही जण तर फार आकडे सांगून मोकळे होतात. मला काही आकडा बिकडा सांगायचा नाही. न्यायालयीन चौकशी केल्यानंतर वस्तुस्थिती पुढे येईल. कुठल्या एका अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी केल्यानंतर अधिकारी एकमेकाला कातडी बचाव धोरण स्वीकारतील. मी म्हणलं राऊतांना दुसरं काही काम नाही. राऊत नुसतं बोलतात ईसी ऑफिसमध्ये बसून. शेतकऱ्याचं नुकसान झालं म्हणून एकदा टाहो फोडला राऊतांनी. कणभर माती राऊतांच्या पायाला लागली का शेतकऱ्याच्या बांधावरची? हवेतल्या गप्पा मारायच्या, हवेत तीर मारायचे, ज्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नसतं. अशा तथ्यहीन केलेल्या राऊतांच्या वक्तव्याला उत्तर देण्याला आम्ही बांधील नाही. पोलीस चौकशी करतील. 100% चुकीचं वक्तव्य, सरकारला बदनाम करणारं वक्तव्य राऊतांनी केलेलं आहे. पोलीस त्याचा तपास करतील. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. गौतम अदानी शरद पवारांची भेट झाली, त्यात गैर काय? अदानींवर आरोप अजून सिद्ध झालेले नाहीयेत आणि त्यामुळे भेट घेतली तर काय झालं असं अजित पवार म्हटलेत. तर पवार अदानी भेटीशी आपला संबंध नाही अशी भूमिका राऊतांनी घेतली आहे. शरद पवारांनी अडाणीची भेट घेतली नाही. शरद पवारांनी घेतली नाही. शरद पवार साहेबांच्याकडे आले असं मी बातमी वाचली. आता कशा करता ती भेट झाली ते आपल्याला माहित नाही. परंतु अजून त्यांच्यावरचा आरोप कुठला सिद्ध झालाय असं पण आपल्या कुणाच्या पाहण्यात आलेलं नाहीये. त्याबद्दलची समिती नेमली गेलेली आहे. ती समिती सुप्रीम कोर्टाने नेमलेली आहे आणि त्याच्यातनं रिपोर्ट आल्यानंतर बाकीच्या पुढच्या गोष्टी ठरतील. मुझे लगता है कि शरद पवार साहब को या किसी भी पॉलिटिकल पार्टी के बड़े नेता को हमेशा उद्योग क्षेत्र के लोग मिलते हैं, बातचीत होती है. उसमें नई बात क्या है? मैं तो कभी इस बारे में चर्चा करता नहीं, मुझे मालूम नहीं. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. तर शिवसेनेच्या ठाकरे गटानं भाजप शिंदे गटासोबत जाऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. सत्ताधारी गटाचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शिवनेर सहकारी पॅनल आणि सर्वपक्षीय पुरस्कृत शेतकरी विकास परिवर्तन पॅनल यांच्यामध्ये दुरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे राज्यात एकमेकांविरोधात कुस्ती खेळणारे असलेले शिवसेनेचे ठाकरे शिंदे गट इथे मात्र दोस्ती करून निवडणूक एकत्र लढणार आहेत. भंडाऱ्यातील 5 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 147 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलाय. तर भंडारा, पवनी, लाखनी, साकोली आणि लाखांदूर या 4 बाजार समितीची निवडणूक होणार आहे आणि यासाठी एकूण 144 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं युती केलेली आहे, तर काँग्रेस एकटं लढतंय. मात्र या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल हे निकालानंतरच कळणार आहे. आणि आता पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना त्यांच्यासाठी मोठी बातमी. विरार ते चर्चगेट लोकलमध्ये एसी मध्ये बिघाड झालेला आहे. पश्चिम रेल्वेच्या इतर गाड्यांच्या वेळेवर त्यामुळे परिणाम झालाय. ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. कारण विरार ते चर्चगेट लोकलमध्ये एसी मध्ये बिघाड झालेला आहे. पश्चिम रेल्वेच्या इतर गाड्यांच्या वेळेवर त्यामुळे परिणाम झालाय आणि ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे प्रवाशांचे आता मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आणि पश्चिम रेल्वेच्या 7 लोकल एसी लोकल रद्द करण्यात आलेले आहेत. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झालाय आणि या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडलाय. राज्यातील बुलढाणा, नाशिक, सोलापूर, नागपूर, बीड, नांदेड, अमरावती आणि सांगली तसंच जालना या जिल्ह्यात वादळी पाऊस झालाय. या पावसामुळे काही ठिकाणी नागरिक जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्यात. बुलढाणा, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरातली ही काही दृश्य आपण पाहतोय.
अवकाळीमुळे मोठं संकट निर्माण झालेलं आहे. अवकाळी पाऊस बरसलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तिकडे गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव मधील वडेगाव स्टेशन ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीला घेऊन विद्यमान सरपंच आणि सदस्यांनी सोमवारपासून अर्जुनी मोरगाव मधील पंचायत समितीच्या आवारात आमरण उपोषण सुरू केलं होतं. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली असता बातमीची दखल घेत जिल्हा परिषद रोजगार हमी या विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुरू असलेल्या उपोषण मंडपात भेट देत 30 एप्रिलपर्यंत संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे. उपोषण मंडपाला जिल्हा प्रशासनाच्या वतीनं दखल घेण्यात आली आणि आज उपोषण मंडपात सन्मान्य सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्य उपस्थित आहेत. सदर प्रकरणी सर्व मुद्द्यावर एकूण 16 मुद्दे आहेत. त्या सर्व मुद्द्यावर चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करण्याचं आश्वासन देण्यात येईल. 30 तारखेपर्यंत आम्हाला जर जे यांनी आश्वासन दिलं की 30 तारखेपर्यंत आम्हाला बेरोजगार भत्ता देतो आणि त्याच्यानंतर आमचे जे 16 मुद्दे आहेत ते 16 मुद्द्याला अनुसरून जर यांनी आम्हाला 30 तारखेपर्यंत समजा जर आम्हाला काही चौकशी अहवाल सादर केला नाही किंवा सॅटिस्फाईड आम्हाला जर दिलं नाही तर आम्ही परत 1 तारखेपासून आम्ही या उपोषण मंडपामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू आणि उपोषण करू. नागपुरात रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. गरिबांना दिलं जाणारं धान्य परवानगी नसलेल्या एका खासगी गोडाऊनमध्ये ठेवत असताना अन्न पुरवठा विभागानं ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान 50 क्विंटल धान्य जप्त करण्यात आलंय. हे धान्य कुठून आलं आणि कुणाला विकलं जाणार होतं याचा तपास अन्न पुरवठा विभागाकडून सुरू आहे. तर गेल्या काही दिवसांपासून नागपुरात राशनच्या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याची माहिती अन्न प्रशासन विभागाला मिळाली होती आणि यामध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अन्न प्रशासन विभागाला या संदर्भात माहिती दिली होती. गोडाऊन हे बेकायदेशीर आहे. इथं कोणत्याही स्वस्त धान्य दुकानाचं बोर्ड किंवा त्यांनी मंजुरी घेतली नाही सदर गोडाऊनाची. या गोडाऊनामध्ये त्यांना आज रोजी 11.50 क्विंटल एवढंच धान्य मंजूर झालं होतं, परंतु त्यांनी अंदर 50 क्विंटल धान्य उतरवलेलं आहे व अजून ते 30 बोरे म्हणजे अजून 15 क्विंटल अजून उतरवणार होते असं ड्रायव्हर यांनी सांगितलेलं आहे. सदर काम हे बेकायदेशीर आहे. आपण पंचनामा बयान घेऊन कायदेशीर योग्य कारवाई करू त्यांच्यावर. पुढची बातमी पाहूयात. राज्यातील अनधिकृत शाळांची तपासणी सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये राज्यात 690 शाळा अनधिकृत आढळल्या असून यापैकी 200 शाळा बंद केल्याचं सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आलंय. यामध्ये ज्यादा दरानं शुल्क आकारणं, शासनाच्या नियमांचं उल्लंघन करणं, शाळांमध्ये गणवेश, शैक्षणिक साहित्य विकणं, शाळा चालवणाऱ्या संस्था चालकांची मनमानी असे अनेक प्रकार घडत होते. तर अनेक शाळा शासनाची परवानगी न घेता चालवल्या जात आहेत आणि अशा शाळांना शासनानं कायमस्वरूपी कुलूप लावण्याचं धोरण आखलंय. तिकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई जाणवू लागलेली आहे. शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय, मात्र मध्यवर्ती भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीला गळती लागल्याचं समोर आलंय. यामुळे हजारो लिटर पाणी वाया जातंय. याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी वर्षभरापूर्वीच या टाकीचं बांधकाम झालंय आणि त्यामुळे पाण्याच्या टाकीला गळती कशी लागली असा सवाल नागरिकांनी केलाय. याकडे पालिका प्रशासनानं वेळीच लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. एकीकडं पावसाचा अंदाज पाहता रत्नागिरी नगर परिषदेनं 1 दिवस आड पाणी पुरवठा करण्याचं नियोजन केलेलं आहे. परंतु असे जरी असले तरी देखील गलातन कारभार नगर परिषद हा परत एकदा समोर येताना दिसतोय. आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे ही पाण्याची टाकी आहे. जवळजवळ वर्षभरापूर्वी बांधलेली ही पाण्याची टाकी आहे, परंतु ही जवळजवळ 2 लाख लिटर पाण्याची टाकी असून शहराच्या मध्यवर्ती भागाला या टाकीतून पाणी पुरवठा केला जातो आणि ही टाकी जी आहे ही आता कुठेतरी लिकेज झालेली आपल्याला पाहायला मिळते. ह्या टाकीतून हजारो लिटर पाणी हे वाया जात आहे आणि याच्याकडे मात्र नगर परिषदेचं कुठलंही लक्ष असल्याचं सध्या तरी दिसण्यात येत नाही. हे जर पाणी वाचवलं गेलं तर हे पाणी कुठेतरी नागरिकांना त्याचा उपयोग होईल, परंतु येथील स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील नगर परिषदेनं अजून देखील या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घातलेलं नाही आणि जवळजवळ 11 वाजल्यापासून हे पाणी सकाळी 8 वाजेपर्यंत पाणी टाकी रिकामी होईपर्यंत अशा पद्धतीनंच वाहून जातं. म्हणजे जवळजवळ हजारो लिटर पाण्याचा इथं पूर्णपणे वाहून जाऊन ही टाकी रिकामी व्हायला मदत होते. हे जर पाणी वाचवलं तर नागरिकांना त्याचा फायदा होईल आणि आता जी 1 दिवस आड करून जे नियोजन केलंय पालिका प्रशासनानं तर हे पाणी असं होणारं लिकेज पाणी जे आहे कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. ही नुसती ह्या एका टाकीचीच
गत नाही आहे, तर रत्नागिरीतील निवखोल भागात देखील अशा प्रकारची एक टाकी आहे आणि त्या ठिकाणी देखील अशा प्रकारचं पाणी, हजारो लिटर पाणी हे फुकट जात आहे आणि नागरिकांना या पाण्याचा काही उपयोग होताना दिसत नाही. आणि हे झोपलेलं प्रशासन कधी जागा होणार हेच आता इथले स्थानिक नागरिक विचारताना पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. गेल्या वर्षभर ह्या टाकीचे लिकेज असून देखील या नगरपालिकेला माहिती तात्काळ देऊन सुद्धा दररोज ही लोक नगरपरिषदेचे लोक इथे अजिबात लक्ष न दिल्यामुळं आम्हाला एक दिवस पाणी आड करून हे पाणी इथं सोडून आम्हाला पाण्याची गैरसोय निर्माण करत आहेत. बातमी बीडमधून. कांदा पिकाच्या अनुदानासाठी ई पीक पेऱ्याचा सातबाराची अटक ठेवण्यात आलेली आहे आणि यासाठी बीड जिल्ह्यातल्या नेकनूर इथल्या ई सेवा केंद्रात शेतकऱ्यांचीच लूट सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सातबाऱ्यासाठी शेतकऱ्यांकडूनच 800 रुपयांची वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. केंद्र चालक सोयाबीनच्या जागी कांदा असं एडिट करून फसवणूक करतोय. यात सरकार आणि कांदा उत्पादक शेतकरी दोघांचीही फसवणूक केंद्र चालकाकडून केली जाते. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातमी नागपूरमधून. नागपूरच्या स्वामीनारायण मंदिरात लाईट आणि साऊंड शोला सुरुवात झाली. यामुळे इथल्या पर्यटनात आणखीनच भर पडणार आहे. गुलाबी दगडात साकारण्यात आलेलं हे मंदिर रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या लाईट्सच्या माध्यमातून न्हावून निघतंय आणि त्याचीच ही काही खास दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. तिकडे नाशिकच्या सुरगाणा भागात आदिवासी भोवाडा उत्सवाला सुरुवात झालेली आहे. विविध मुखवटे चेहऱ्यावर लावून पारंपरिक वाद्यांच्या तालावर आदिवासी बांधव नृत्य करतात. यावेळी गावातून मिरवणूक काढण्यात येते आणि या उत्सवाला महिला मोठ्या संख्येनं यावेळी सहभागी झाल्या होत्या. आणि आहे का तिकडे यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.